नवनाथ गुले सगळे पदाधिकाऱ्यांनी 3 दिवस आणि खरोखर कौतुक आहे घरचं दुःख बाजूला ठेवलं आणि कार्यकर्त्यांच्यावरती जबाबदारी दिली आणि कार्यकर्ते पायाला फिंगरी बांधून अखंड महाराष्ट्र पिंजून काढला. सगळे कार्यकर्ते कोणाचा नाम उल्लेख करेल खुर्चीवर उभे राहिलेले तो फाउंडर खुर्चीवर उभे राहिलेले मागव सगळी लोक आहेत आपल्याला. आता बघूया फक्त कुस्ती स्क्रीन बंद म्हटलं स्क्रीनवर दिसत नाहीये. पंचांना निकाल दिल्याशिवाय पवन बेंद्रे सर स्क्रीनवर दिसत नाहीये. ऐका जरा त्यामुळं पंच निकाल देतील बक्षीस वितरण होईल नंतर हत्तीवर मिरवणूक काढा आपण सगळे सहभागी पण इथं आत गोंधळ करू नका कोणी विनाकारण. शिस्त म्हणजे शिस्त आणि शिस्तीनंच राष्ट्र मोठे होते आणि गेले 3 दिवस धीरज गांधी तडफदार नेतृत्वाखाली साथ मिळाली. कोणी त्याला पाला वा आणि किती लोक आले वे आम्ही 15-20 वर्षात एवढी लोक पाहिलेच नाहीत. मंत्री मुख्यमंत्री सगळे चित्रपट अभिनेते सगळे महाराष्ट्र केसरी इतका भव्य दिव्य दर्जेदार कार्यक्रम करणारे धीरज बांगारकर आपण कॅमेऱ्याच्या पुढे येत आहे. धीरज बांगारकर धन्यवाद. हा पलीकडे राहा दोन्ही पंच नेमल्यात ते एक महान पैलवान धीरज बांगारकर आणि रोहिदा सप्पा आपले उत्कृष्ट त्यांच्या मार्गदर्शन सर्व पंचांनी विना तक्रार 950 रेकॉर्ड ब्रेक झाले. मंडळी सांगण्याचा भाग काय 950 मल्लांची 34 स्पर्धा पार पडणार. जेवढी आयोजकांच्यावर जबाबदारी तेवढी पंचांच्यावर जबाबदारी होती. आलेलं प्रोटेस्ट त्याचं बरोबर विश्लेषण करून असाच शेर दिल पैलवान शेर हिम्मत पैलवान भल्या भल्यांना समान दाखवणारा मुळशी तालुक्यातल्या आंधगावचा तानाजी उर्फा बन्ना सर्वांचा लाडका बन्ना. पराभवाला खतर नाही विजयाला कधी हुरळा नाही आणि शांत संयमी शुभम शिकणारे कष्ट करतात बरोबर एक पैलवान तयार करण्याचं सोपं काम आहे. म्हणून ही वीरश्री आहे. इथं वैर भावना नसते पहा इथं वीरश्री दाखवायची आणि ती वीरश्री एका तालीत लढणारे पैलवान आज कुमार गटातही पाहिले आपण याही ठिकाणी पाहतोय. जिंकायचंय मानाची कला आणि महेंद्रा थार आणि तब्बल 2 लाख एकावन्नाचा हे बक्षीस आहे. एकानं कोचिंग करा आपल्या पैलवानाला आवाज घ्यायला पाहिजे. शाबास. त्याच्याशिवाय मजा नाही ना थोडं झालंच पाहिजे ना असं दर पकड समर्थक पाहिजे परंतु तिथल्या तिथं आत आखाड्यात घुसू नये. समर्थक पाहिजे तर पैलवानाचे आहेतच तेवढं प्रेम करणारी मंडळी आहात. म्हणून या मल्लविद्येचा म्हणून मल्ल तितका मिळवावा मल्ल धर्म वाढवावा हे आपल्याला काम सर्वांना करायचं. अजून काहीच घडलं नाही. पैलवान निकाली कुस्ती करा. तमाम कुस्ती शौकीनांची मन जिंका आणि हिंदू गर्जना चषक स्पर्धेचा हा अंतिम सत्र गाजवा म्हणून याचसाठी केला होता. आता शेवटचा कार्यक्रम गोड व्हावा. सगळे कार्यक्रम चांगले झाले. एकच कुस्ती आता बाकी आहे ती व्यवस्थित होणार. विना गोंधळाची विना तक्रारीची पार पाडणार यात शंका नाही खात्री आहे. शबाश 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 तानाजी लढत दिवस जाण्याचे जे थाचील गरज शानाचे वा. हे असं म्हणलं इथं
शिवरायांना लावलेलं रक्त त्याला पेशवी काळात भर आला व याच पुण्यनगरीमध्ये महान परंपरा असलेली शिवरामदादा तलवीचे हे दोन महान मल्ल अभिजितदादा खटके यांचे पट्टे म्हणून डोक्याला डोकं लागलं. दिमागानं कुस्ती करणारे पैलवान, चाणाक्षपणा, बुद्धिमानपणा आणि प्रचंड आत्मविश्वास लागतो. होय मी जिंकणार. सातत्यानं केला जाणारा सराव, मागे सरकू नका, बोटात बोटी देऊ नका पैलवान. एकामेकाची खासियत दोघांनाही माहिती आहे, त्यामुळे अतिशय सावध पवित्रा. शुभम शिंदे आणि तानाजी वा शबास पैलवान, काहीतरी करा. वा शबास तानाजी. सगळी अधिवेशने या पोरानं गाजवली. तानाजीनं भल्या भल्यांची टक्कर देणारा आणि सिंधू गरजेचा चषकाचा बी मानकरी तानाजी जाधवचे. विजय भाऊ बरोबर का? अगदी बरोबर आहे बाबा. पूर्व विजेता आहे आपला मुन्ना. मुन्ना जाधवचे मागे सरकू नका म्हणून ताकद शक्तीने येते. घामाघूम झाल्यास सोपं नाही. हात शिखर अंगावरचा घाम. 2018ला मुन्ना विजेता ठरला होता. सनस मैदानावर त्यावेळी स्पर्धा झाली होती. सनस मैदान बरोबर. त्याची इतिहासात अनेक मल्लयुद्ध गाजली गेली आणि सोनेरी अक्षरांवर लिहिणार एकच मल्लयुद्ध इतिहासात गाजलं गेलं ते हिंद केसरी मारुती मानाने मल्ल सम्राट विष्णुपंत सावंत. अनेक मल्लयुद्ध झाली, कारण त्या मैदानाचं वैशिष्ट्य, कारण 2.5 तासानं कोण मारुती माने आणि विष्णुपंत सावंत कोणते ओळखता येत नव्हतं. इतका अंगाचा चिखल झाला होता आणि तो असा चिखल होऊ लागलाय. काही मिनिटात 6 मिनिटावर कुस्ती आली आणि 6 मिनिटात बरोबर पुरी ताकद लावावी लागते. वा सगळे वस्तादच मंडळी, सगळे दोन्ही पैलवान सर्वांच्या आवडीचे आहेत. कुणीही जिंका, केव्हा कुणीही जिंका. ते मदत निकाली मैदान ते म्हणतात त्यास आहे. निकाल करण्याचा प्रयत्न होता मात्र या सहसाच्या रक्ताला आता उकळी चाली. सहसाच्या रक्ताला आता उकळी आली. तुफान एक मर्दानी जंगाला मैदानी रंग. चला पहिला
त्याचा अख्खच मैदान झालंय, कारण नसा नसात रोमात हे आपलं भेटले झालं. आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती की आपण आयोजकांसमवेत आखाड्याच्या इथे या ठिकाणी बसायचंय. संयोजन समिती आपण योगेश अण्णांना घेऊन त्या ठिकाणी जायचंय. प्रशांतजी सुर्वे. आमदार योगेश टिळेकर साहेब यांचं आगमन होतंय. चला बाबा आता पाहिजे निकाली कुस्ती लढे पहिला कुस्ती छुटेगी नाही. सुबत चालेल का? सर्वांचे एवढे त्यांच्याकडे नियोजन आहे आणि आमदार योगेश टिळेकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. संयोजन समितीच्या वतीनं आपल्या मनापूर्वक स्वागत. चला कुस्ती करा पैलवान, कुस्तीच करा, निकालीच करा. सांगा बरोबर परफेक्ट कुस्ती सुरू 9:55. होणार कुस्ती लढवय्या दोन चितपटीनच निकाल लागला. काही होऊ द्या. महेंद्र थार 2,51,000 चांदीची गदा. पुनीत दादा बालन 10 मिनिटं झाली का? 10 वाजले 16 मिनिटं झाली ना? परफेक्ट. वा पेटी मारणारा परफेक्टच टायमिंग सांगितलं. दहा वाजलेत का? आणि पुनीत दादा बाला ग्रुप फाउंडेशन अतिशय साथ दिली. खरोखर कार्यकर्त्यांनी जी साथ दिली ती तोला मोलाची. म्हणून हा सोहळा अतिशय चांगला रंगला. चला पैलवानी कुस्ती व्हावी म्हणून धीराजी गणेश साहेब आणि पुनीत दादा यांची इच्छा आहे. बोट मोडू नका, बोट देऊ नका. निकालीच कुस्ती करा. चला पैलवान, एवढं मोठं बक्षीस आणि ती गारवा मैदान. चलो लढिये पैलवान. अद्याप पाहिजे अद्याप. वा मातीतली कुस्ती निकाली कुस्ती सोडवली जाणार नाही. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आयोजकांची इच्छा आहे. तेव्हा निकाल करण्याचा प्रयत्न मनाचा परत या. आजही चालवावं लागतात.
अंगात मनगटात आणि पायातही तेवढी ताकद असावी लागते, एवढी ताकद म्हणून शक्ती आणि हा ताकदीच आहे बळाचा. 3 दिवस सर्व पद्धत रोहिदास आहे, कौतुक आहे, चांगलं काम केलं आपण म्हणून निर्विवादपणे स्पर्धा पार पडली. आता फक्त ही निकाली कुस्ती आहे, आयोजकांच्या आणि संयोजकांच्या म्हणण्याप्रमाणे मैदानी कुस्ती व्हावी. कारण पूर्वी तिकीट लावूनच मैदान व्हायचे, असे अनेक मल्लयुद्ध झाले. आपल्या पुण्यनगरीचा उत्तम युद्ध हिरा मानकर महाबली सत्तारच्या नेहरू स्टेडियमला मल्लयुद्ध पार पडलं. हिरामन बनकर आणि महाबली सत्तार, नरहरी अण्णांनी हिरामन बनकर असे अनेक मल्लयुद्ध, मोठी मल्लयुद्ध पार पडली. कासबाग कुस्ती मैदान, बेळगावचं मैदान 11 जानेवारी 1977 ते हरिश्चंद्र विराजदार अशी मल्लयुद्ध निकाली कुस्त्याची जंगी मैदान पार पडली. कारण काळ बदलला, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जगावर आपलं चालायचे आणि राष्ट्रकुल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं लक्ष ठेवून मॅटवरची कुस्ती आली. म्हणून खाशाबा जाधवांना पहिलं पदक आपल्याला मिळवून दिलं. 23 जुलै 1952 साली ती परंपरा आपल्याला ऑलिम्पिकचं लक्ष ठेवून त्यासाठी मॅटवरचा सराव आणि आपली ही महाराष्ट्राची माती किती कर्जदार आहे. चला मागे सरकू नका, निकाली करा बैलवा. अखंड महाराष्ट्राचं लक्ष आपल्या कुस्तीकडे. शबाज शबाज तानाजी, शबाज शबाज. अटॅक पाहिजे. ऐका, सर्वांनी शांतता राखा. सांभाळा, आता कसे पळायला लागले बघा ना. जसं अंगावर आलं सांभाळा. गमतीचा भाग सोडा, पण सांभाळून बसा. सगळे कुस्ती कडेला कुस्ती येऊ शकते, सांभाळून बसा सर्वांनी. लहान मुलं फक्त लहान मुलं सांभाळा. तो लहान मुला बसलेला फेटा बांधलेला ऐका, त्याला मांडीवर घ्या किंवा मागे घ्या. ऐका, मी हाचवूनच सांगतो. बोट देऊ नका, पहिलवान बोट पडू नका. ऐका, तमाम कुस्ती शोधली आपली कुस्ती, आपले पैलवान आहेत. बाहेरनं कुठलीही कमेंट करू नका. चांगलं चाललंय, चांगलं केलंय. हे एवढं उभं करणं एका रात्री झालेलं नाही. आणि पंचांना काय बोलू नका. आता इथं अतिशय चांगलं काम केलंय. विनंती आपल्याला. बाबाजी यांनी सांगायचं झालं तर घरामध्ये एवढी मोठ्या दुःखद घटना घडल्यानंतर सुद्धा राष्ट्र समर्पित असणारं हे घाटे परिवार दुसऱ्या दिवशी घाटे परिवारांना हा निर्णय घेतला की ही स्पर्धा आपण थांबवली नाही पाहिजे. राज्याच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा केली आणि ते खेळाडूंच्या बाजूने उभं राहून त्यांनी हे सर्व गोष्टी उभ्या केल्या. असे आमचे आदरणीय धीरजजी, आमचे नेते, आम्हा सर्वांसाठीच आणि संपूर्ण कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे की जे खेळाडूंच्या बाजूने उभं राहिलं आणि ही इतकी चांगली सुंदर स्पर्धा, देखणी स्पर्धा आदरणीय पुनीतदा बारणे यांच्या समवेत घेऊन ही संपन्न होते. वा, घरातलं दुःख 5च दिवस स्पर्धा बाकी होते. मी दुःखद घटना घडली. 5च दिवस स्पर्धेला बाकी होते.
म्हणून अख्खा महाराष्ट्रातील पैलवान धीरजराव गाठे आपल्या पाठीशी, तुम्ही दादा आपल्या पाठीशी, महाराष्ट्रातला तमाम पैलवान आपल्याला कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. इतका महान कार्याने इतकी मोठी बक्षीस देऊन, कारण एक पैलवान तयार करणं त्यांच्या माता पित्यांना विचार. शबाद, चला पैलवान. या प्रकारचा प्रयत्न होता. वा, पण दमशाग झाल्या. म्हणून हे काम नव्हे रे गबाळ्याचे, त्याला पाहिजे जातीचे. जातीवंत मर्दाचा माना, महाराष्ट्र नावाजे खरखरा, पैलवान तुझा अशी सर्व जाणकार मंडळी या मैदानात उपस्थित आहेत. तमाम कुस्ती शौके आणि हे जे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलं असं शिक्षण प्रसारक मंडळी. खरं तर 950 स्पर्धक अचानक इतकी स्पर्धक वाढतील असं आम्हालाही सर्वांना एकदम सुखकारक होतं खरं तर. आणि रातोरात 2 नव्या आखाड्याची निर्मितीमध्ये 4 आखाड्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. अशी शिक्षण प्रसारक मंडळीचे देखील आपण आभार मानले पाहिजेत. स्वतःच माती घ्या, स्वतःची. पीटी मध्ये टायमिंग काय झालं? दुसरी पट. वा, 28 मिनिट झाले. 28 मिनिट रेकॉर्ड आहे. 3 तास. मास्टर चंदीगराव आणि मारुती माने बेळगावला 3 तास एक कुस्ती सुटली. 3 तास लढण्याचं रेकॉर्ड आहे ते, बरोबर. मास्टर चंदीगराव वयाच्या 18व्या वर्षी पैलवानकीला सुरुवात केली. इथंही कसं झालं, मास्टरचे 800 पदके मिळाली. आयोजकांची तयारी आहे. मास्टर चंदीगराव, मारुती माने आणि त्यांची कुस्ती झाली. 3 तास चालली होती, बरोबरी सुटली. म्हणून त्या कुस्तीचा जास्त गवगवा नाही. गवगवा झाला 6 मार्च 1965. विष्णुपंत सावरगे आणि मारुती माने सुवर्णाक्षरांना लिहिली गेली ती कुस्ती. आजही बाबाराजे माडिक आले आले तरी बाबा काय बोलायचे, कथा ऐका, बाबांची वर्णन करायचंय, बाबांना देऊ काय माहिती बाबा कुस्ती. ठीक आहे, ओके. शूज घालून आखाड्यात जाऊ नका. मागे बसून लहान मुलं शूज घालून आखाड्यात जायचं नाही. त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे. अत्यंत पवित्र असतो तो आखाडा. लहान मुलांना शूज काढा आपण सर्वजण आपल्याला विनंती. चालू द्या ना, चालू द्या. निकाली काय हरकत. निकाली पैलवान कुस्ती सोडवली जाणार नाही. चला निकालीच करा. चला निकाली. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवा मल्लांसाठी. टाळ्याचा कडकडाट करा. आपल्याला बोला पायऱ्या चढवत नाही. शहरातल्या कौतुकाची ताव या 2 महान मल्लांच्या वरती. सोपं आहे का आपल्याला? आपण पाठीमागे बोलतोय, परंतु सोपं इथं मनगटाला मनगट भिडवणं कोणाचंही काम नाही. शबास. चला अटॅक पैलवान. वाजन तरी खाली बसा, खाली बसा. मागे सगळे प्रेक्षक मोठं देऊ नका पैलवान. शुभम तानाजी. हा लास्ट चालू. चला जिदारी करा, जिगर करा पैलवान. सर्वांची इच्छा आहे कुस्ती निकाली होईल. कुणी जिंका. दोघंही तेवढे तुम्ही तुल्यबळात आणि दोघांच्या वरही तेवढंच प्रेम आहे आमचं.
सर्वांचं 35 मिनिटं झालेले 35 मिनिटं. आनंद पाटील आनंद कारची लाईट वाजायला लागली. गाडीवर कॅमेरा मारा. साहेबांचा विचार चालला 12 वाजू द्या 1 वाजू द्या बरोबर का उठायचंच नाही. चितपटात चला पैलवान चितपटात पैलवान दोन्ही शुभम आणि तानाजी निकाली करा कुस्ती जिदारी शबास. चला पैलवान ताकदीचा अंदाज दोघांनाही आपल्याला अगोदरच माहिती आहे. सरावांना द्या फक्त हिता आता कुस्तीच करायची आहे कारण अखंड महाराष्ट्र पाहतोय. काही लाईव्ह आपले पवन बेंद्रेचे बाकीले इतरही चॅनेल आहेत. व्यवस्थित व्यवस्थित शुभम व्यवस्थित माती डोळ्यात मत जायला अशी काळजी घ्या. हा चला अटॅक करा. शबाश शिवंगा शबाश शिवा अटॅक पाहिजे अटॅक. अजून छडीवर झालंच नाही काही. चला पैलवान चला 40 मिनिटं. बंद होऊन जाऊ सगळे लाईव्ह बघणारे फोन करायला लागले. आता काय सांगायचं बघा. आम्ही सगळी कुस्ती पाहतोय कुस्ती निकाली झाली पाहिजे. हा तुम्ही आरामात बसलाय घरी आम्ही सकाळ बसलोय परंतु लाईव्ह पाहणाऱ्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. आता कुस्ती होत नाही त्याला लवकर कारण तोला मलाचे तुल्य म्हणा दोन्ही पण पाहिला सोपे नाही. कुस्ती व्हावी त्यांनाही वाटतंय. हजारो लोक लाईव्ह पाहताय खरोखर त्यांचेही धन्यवाद आहेत. परंतु आता तिथून जर सांगितलं कुस्ती करायचं कसं व्हायचं सोपं नाही. आयोजकांनी खूप कष्ट केल्या खूप कष्ट आयोजकांनी केल्या. चला 5 मिनिटात कुस्ती नाही झाली 5 मिनिटं ऐका नाही झाली तर आपल्या 3 मिनिटाची तोड राऊंड होतील आपल्याबरोबर. हा लावा टाइम लावा. निर्णय मान्य का सर्वांना. आवाज आवाज बोल बजरंगबली की. वा जल्लोष स्टॉपर्स लावा. थांबा तुमच्या हातात ठेवा की ऐका कधी सर स्टॉपर्स लावा. पहिली 5 मिनिटं नंतर तेच की 5 मिनिटाचं टाइम लावलं पाहिजे ना आपल्याला. 5 मिनिटं शुभम 5 मिनिटं
मिनिटं नाही गेलं स्पर्धेप्रमाणे लावणार आहे कुस्ती. 5 मिनिटात निकाली करा या माती अंगावरती. हजारो लोक लाईव्ह पाहत असताना त्यांचाही आनंद द्विगुणित होतोय. त्यांनाही वाटतं निकाली पण आता लाईव्ह पाहणारे निर्णय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घेतलाय. वा, लाईव्ह पाहणाऱ्या मंडळीचा निर्णय, कुस्तीचा निर्णय घ्या म्हणले. निर्णय घेतला हिंद केसरी योगेशराव दोरचंडी. बल्ले 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 बल्ले, काय शेर हिंमत. आता मैदान तापलं, आता मशीन तापली. वा, है ना, एक मर्दानी जंग है. पहिलवान ठोकीतो दंडाचा, दंड ठोकीचा आव्हान. आता 5 मिनिटांनंतर जिंकली मना पोरांनी, काही होऊ द्या पुढचा निर्णय. कारण त्या दोघांनाही अतिशय तडफेचा शांत लोकांनी शबास समजला. मागे सरकू नका असाल म्हणून मैदानात गाजवणारा हुकमी अक्का ज्याला म्हटलं जातात. मैदानी कुस्तीचा हुकमी अक्का तानाजी झुंझुरके. लाईव्ह पाहणाऱ्यांचं म्हणणं ऐकल बाबा, आणि निर्णय झाला की निर्णय घ्या म्हणले ते मंडळी, कारण हजारो लोक पाहत आहेत. आणि त्यामुळं 5 मिनिटाची निकाली. त्यानंतर नियमाप्रमाणे क्षणाला उत्कंठा. लढे पैलवान. बाबा शेवटचे 3 मिनिट. शेवटची 3 मिनिटं शांत डोक्यानंच कुस्ती करावी लागते. आणि त्याप्रमाणे मन शांत ठेवणं, डोकं शांत ठेवणं, डाव प्रति डावाची आखणी करावी लागते. नवनाथ गुले सर, नवनाथ दादा, लाल निळीपट्टी काय ठेवा, लाल निळीपट्टी काय ठेवा. निळीपट्टी आहे का तिकडे? हा, प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात एक असा पैलवान, शक्य नसतं. वाटतं आताची परिस्थिती कशी आहे का, आणि कुठली आई वडील मुलीला घालत पाहिजे. प्रत्येक आई वडील दोघांचं काम केलं पाहिजे. आपल्या घरात पैलवान निश्चित व्हावा. होऊ शकतो, परिस्थिती आडवी येत नाही, फक्त मनात आणलं पाहिजे. हजारो हातपात. आताच विजय गायकवाडनं सांगितलं, येणाऱ्या वर्षात जर चांगले 3 पैलवान मी दत्तक घेईन, असं धीरज घाटे साहेबांनी पुणेदात पालवण्याची इच्छा आहे. वर्षभर त्याचा खर्च पाहत तशी तयारीची पोरं पाहिजे. बिडा चिंकून आणणारी पोरं पाहिजे. दत्तक सत्तापाई स्वतः 4 लाख रुपये खर्च करतात. दत्तक जाणता ज्याला ते सांगेल टायमिंग आपलं मिनिटं संपली की आपलं ओके. तसंच धीरजी घाटे साहेबांना 3 पैलवान. एक पैलवानाला आज कमीत कमी, मोठ्या पैलवानाला 40-50 हजार खर्च. बाबा शेवटचे 1 मिनिट. शेवटचा लाख मोलाचा 1 मिनिट. म्हणून बलदंडात ताकदीचे पोरं आपल्याला तयार करायचे. होऊ शकतं पैलवानकीचा माझा वारसा. कुणावरती हात उघडण्यासाठी नाही, तर हात उघडलेला हात निदान वर्षेवरती पकडता यावा, एवढी ताकद पाहिजे अंगामध्ये. चला पैलवान, काही शेका. शेकंद महत्वाचे आहेत. खरा कष्ट पैलवानांचा आज पाहायला मिळाला.
टोटल 45 मिनिटं ही कुस्ती मैदानी झाली. आता पाहूया 50 मिनिटं. चला स्क्रीन लावा. आता मंडळी 6 मिनिटात निर्णय लागणार 6 मिनिटात. आता समर्थक सगळे आता फक्त निकाल देईपर्यंत बक्षीस देईपर्यंत कुठे आहे. सचिन मावळचे सगळे आपली पोरं. गणेश गोत्रे ऐका, कुस्ती झाल्यावर कुणी हाती येऊ नका. एवढी मंडळी बक्षीस होऊ द्या, निकाल होऊ द्या, मग तुम्ही बरोबर का सगळ्यांनी सहकार्य करा. पोरांनी आपल्या स्क्रीन लावा. ऐका, दोन्ही पैलवानाची समर्थ. शुभम या लालपट्टी बंधा, निळीपट्टी बंधा. आता नियमानुसार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या नियमाप्रमाणे खाली बसायचे आंतरराष्ट्रीय पंच. आखाडा प्रमुख कोण आहे? खाली बसायचं सचिन घाटुळे. साईड पंच कोण आहे बघा? तुषार घोडे. पोलीस प्रशासन सगळ्यांना खाली बसवा. माळेकर, पप्पू कालेकर, पेटे बांधणारे आपले कंट्रोलर राहते पप्पू कालेकर किंवा निलेश मारणे, दोघे तिथं कंट्रोलर. खाली बसवा. संकेत सगळ्यांना खाली बसवा. हेमंत माजिरे वा पुस्तक वेल्लवंत पुणे शहराध्यक्ष. चांगलं कार्य चालू आहे आणि निर्णायक थांबा सगळे मागे सारखं आहे का? स्क्रीन चालू करा. स्क्रीनवरती थांबा. आवडली का? स्क्रीनवरती त्या बोर्डवरती नाव येऊ द्या. शुभम शिंदाळे आणि पुणे शहर तानाजी जुतुर्केकर. होतंय जमतंय का? यस. थांबा 2 मिनिट. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला मिळणार आहे महिंद्रा थार 2,51,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि मानाची चांदीची गदा. जरा सर्वांनी टाळ्याचा कडकडाट करा. हिराजुगाचे सर्वांनी दादा उत्कृष्ट संयोजन आणि नियोजन सलग 4 वर्ष रती महारथी झाली. सगळे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, वस्तू हिंद व्यासपीठावर आहे. ताकद आहे. अगोदर तुमच्या शुभमच्या हातात 2 गुण ताबा घेतलाय. अत्यंत शांत संयमी असा. दोन्ही पैलवान अतिशय चांगले आहेत. क्षमा तानाजी लढवय्या मल्ल म्हणतात. लढल्याला लोक महत्व देतात. मांडी
धोनी तोडीला तोड आहे, कुछ भी हो सकता है, काही करू शकता. एक कुस्ती आहे. 4 गुणाची कमाई शिवामला घेतलेली आहे. आक्रमक झालेला तानाजी झुंझुरके म्हणून कसायचं नाही, टगमगायचं नाही, विजयाने हुरडायचं नाही. कॅमेरामॅन जगदीश आपण सुरक्षित होते. किती सावध दोघंही, धोका पत्करायचा नाही, परंतु क्षणाक्षणाला उत्कंठ आहे. अगोदरही दोघं त्यांच्यात झाले, परंतु इथं एक सेकंदही थांबता येत नाहीत का, कारण नियमानं निंबलेलं कशी बांधलेली आहे. खरोखर दोघांचंही कौतुक आहे. कोण जिंकेल कोण हरेल यशाशी मतलब नाही, परंतु या दोघांनाही हिंदू गर्जना चषक स्पर्धा गाजवली. आता मध्यांतर 4-0 अखंड महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकी सर्वांच्या नजरा खरोखर कुस्तीवर प्रेम करणारी मंडळी आणि थेट युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवणारे युट्यूब चॅनेल, विविध चॅनेल, सोशल मीडिया, पत्रकार, त्यांना धन्यवाद आहेत. घरात कुस्ती पोहोचली. अतिशय कुस्तीला चांगले दिवस धीरज घाटे साहेबांनी, पुणेदादा बालन आपण आणलेले आहेत. दिशा देणारी ही स्पर्धा महाराष्ट्राला ठरली. इतिहास होणारा इतिहास रचला गेला. एक इतिहास घडतोय पुण्याच्या या पावन पवित्र भूमीमध्ये, आणि तो गिरवला धीराजी गाठे आणि पुणेदादा बालन आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी. निर्णायक फेरी 4-0 शात. याशी कोणते जरा आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. वा, हे असं हो झाला की जोश येतो आणि शक्तांत करत तरारून उठतात आपल्या दैवताचा जयघोष. वा, लाखमानाची तोड मी तोंड शिकत. बरोबर आहे का नाही? परफेक्ट. बघ ना, बघ खाली बस. 3 गुणाची आघाडी शुभम शिंदाळ्यांची. 3 गुणाची आघाडी आहे. 1 गुण गाजवलं. महेंद्र थारचा मालक कोण होणार?
अतिशय शांत डोक्यानं आणि खरोखर लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं या दोन महान मल्लांनी. आणि कोणी आठवू नका, ऐका शब्द सूचना कुणीही आत यायचं नाही. बक्षीस वितरण आमदार साहेब आले, केंद्रजी मुलकर साहेब, किरणजी गाते. हात कोणी येऊ नका. गणेश बोत्रे कोणी आत यायचं नाही अजिबात. ते पोरं आडवा थांबा. पोलिसांना विनंती जरा सहकार्य करा. आता अजिबात शिस्त म्हणजे शिस्त. ही हिंदू गर्जनाची शिस्त आहे. चला या बंडावर मंडळी विजय घोषित करा. कुस्ती बाकी आहे अजून काही सेकंद बाकी आहेत. ठीक आहे, काही सेकंद बाकी आहे. थांबा, सर्वांना विनंती आहे, नियम आहेत आपण पाळायचे. पोलिसांना सहकार्य करा. कुणीही आत यायचं नाही. स्क्रीन पासून बाळा सर तुमचा चिन्ह आणि हिंदू गर्जना शुभम सिंघारे. थांबा थांबा इथे थांबा. थांबा दोघं रोज लढणारे अभिजित दादा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली विजय शुभम शितनाळे कोल्हापूर, शिवराम आपल्या पुण्यातल्या आणि उपविजेता तानाजी गोंदवडके 1,51,000चा मानकरी बक्षीस वितरण करा. आणि बाकीचा कार्यक्रम संयोजन समिती आपण लगेचच पारदर्शक वितरणाचा त्या ठिकाणी स्टेज तयार करायचा आहे. पाटील पाटील व्यासपीठ तयार करा लगेचच. पुरुष गटाचे सर्व गटांचं पारितोषिक वितरण बाकी आहे. त्याचबरोबर हिंदू गर्जना चषक फायनलचा देखील पारितोषिक वितरण बाकी आहे. मी मान्यवर आदरणीय धीरजजी घाटे, योगिता पालक, टायटलचं त्या ठिकाणी पट्टी आपण द्यायची. आनंद पाटील टायटलची पट्टी पाठवून द्या मैदानामध्ये दिलेली आतमध्ये. लवकर जायचंय. जेवण सागर पाटील चेक थार गाडीचं त्या ठिकाणी चावी गदा आपण त्या ठिकाणी द्यायचं आहे. चेक आहे तसा बँकेत भरला तरी चालेल. आनंद पाटील नाही पुढे जायचं. मागवा सगळ्यांनी, मागवा सगळ्यांनी. एक मिनिट द्रोणल सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय. हिंद आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा शुभम सिंघारे टू व्हीलरची मला वाटतं होंडाची चावी सापडली. या ठिकाणी साऊंड सिस्टीमच्या तिथं ठीक आहे का? हा इकडे बघा.